नम्रता आहे का? नम्रता नाही, मला नम्री मात्र आम्ही झालेलो आहोत. नम्रताने आम्ही नम्री झालेली म्हणतो सगळ्यांना. खूप नम्री झालेलो आहोत. शिकलं बघा, अनेक लोक होते बरं. एका काळात होतं, आता काळात आता कोणी नाही. आचारवान माणसं राहायचं. कसं आचारवान राहायचं? त्रिकालिंग पूजा करणार. तो एकदा लिंग पूजा करून घेतल्याशिवाय काही, कसं शिवाचारांचे पूर्ण वागणूक असो तसं करणारे सुद्धा भक्त अनेक गावामध्ये होते. त्याला आपण आचारवान आपण म्हणावं. भक्तामध्ये असेल, जन्मामध्ये असेल, त्यांनी गुरुकडून तशी उपदेश घेतलेला असताना त्रिकाळ लिंग पूजा करत होते. आता मात्र ते कोणी दिसायला तयार नाही. मग एवढा आचारवान असलेला माणसं, गुरु असेल, सद्गुरू असेल, जगद्गुरू असेल, त्यांनी असेल तर कसं वागत होते? त्यांचं पूजा सुद्धा बाजूला सारत होते, सर्व काही गुरुला समर्पण करत होते. म्हणजे आचारवान असूनही सुद्धा सद्गुरूला शरण जात होते. पण आज तर आचार तर राहिलेच नाही. आचार राहिले का आज? मुश्किल आहे बरं. एक वेळ लिंग पूजा करून घ्या म्हणायला, एक वेळ लिंग पूजा करून घ्या म्हणायला सुद्धा मुश्किल झालेले आहे. एक वेळ लिंग पूजा करून घेतो का? किती लोक सांग बरं एक वेळ लिंग पूजा करून घेणार आहे? तुम्हालाच विचारावं लागेल. एक वेळ लिंग पूजा करून घेतो का? हातवरी करावर लक्षात येते.